इस तरफ तो नहीं आ रहा, या ऊपर किसी हवा में जो है वो अगर आग का गोला नजर आता है तो उसको भांपने की कोशिश कर रहा हूं, लेकिन जो आवाजें हैं वो कान से साफ सुनाई दे रही हैं और बहुत हैवी फायर चल रहा है यहां पर। मैं ये अंदाजन या दावे के साथ ये कह सकता हूं, क्योंकि इधर कोई शेल नहीं गिर रहा है इंडियन टेरिटरी पर जहां मैं खड़ा हूं, जैसा कि 24 घंटे पहले हो रहा था। तो इसका मतलब यह है कि भारतीय सेना की तरफ से ये पाकिस्तान पर गोले दागे जा रहे हैं, उनकी आवाज मैं यहां सुन पा रहा हूं। और तीनों तरफ पहाड़ियों में जो है वो बॉर्डर है पुंछ के आसपास, और यहां पर हैवी फायर की आवाजें लगातार सुनी जा रही हैं। पिछले 15 मिनट से ऐसा हो रहा है चित्रा। तर आपण ऐकलं आपले प्रतिनिधी काय सांगतायत। पाकिस्तानच्या बाजूला प्रत्युत्तर देण्याचा हा आवाज असू शकतो। पाकिस्तानमध्ये सध्या भारताकडून केलेल्या फायरिंगचा हा आवाज असू शकतो। पाकिस्तानकडून जे ड्रोन सोडण्यात आलेले होते ते ड्रोन नेस्तनाबूत केल्यानंतर दिलेलं हे उत्तर असू शकतं। पाकिस्तानमध्ये सध्या काय परिस्थिती आहे याचे अपडेट्स काही वेळातच समोर येतीलच। मात्र सध्या गेल्या काही मिनिटांपासून जोरदार स्फोटांचे आवाज जम्मू परिसरामध्ये ऐकू येत आहेत। मात्र त्याचे कुठलेही अवशेष, कुठलेही शेल्स पडताना दिसत नाहीयेत। त्यामुळे ही रिटॅलिएटरी ज्याला प्रत्युत्तरात दाखल केलेली कारवाई असू शकते, त्याचाही आवाज असू शकतात, असं आपले प्रतिनिधी सांगतायत। दिल्ली में देखिए, मैं एक बात साफ कहना चाहता हूं कि अब तक ऐसा लग रहा था आज से पहले कि ये एक ऑपरेशन है, और ऑपरेशन सिर्फ एक टेरर फैक्ट्री के खिलाफ चलाया जा रहा है, टेरर इंफ्रास्ट्रक्चर के खिलाफ चलाया जा रहा है। लेकिन अब जो हरकत हुई है या पाकिस्तान जिस तरह से कर रहा है, उसके बाद ये पूरा ऑपरेशन जो है युद्ध में तब्दील होता दिख रहा है। बेशक ये थोड़ी जल्दबाजी होगी, लेकिन जो आज कुछ अभी चल रहा है, अगर अगले 24 घंटे तक इसी तरह से चलता रहता है तो भारत और पाकिस्तान के बीच मुझे लगता है कि सेनाओं के बीच और ज्यादा भीषण लड़ाई शुरू हो जाएगी, जिसका कि आगाज लगभग आज हो चुका है। मैं बॉर्डर पर लगातार तीनों साइड से ना सिर्फ सायरन सुन पा रहा हूं, बल्कि जो हैवी फायर है, बंदूकें हो, चाहे वो आर्टिलरी गन्स का फायर हो, बड़े गोले फेंकने की आवाजें हो, वो पहाड़ों से ऊपर से लगातार आ रही हैं। और पुंछ के तीनों तरफ पाकिस्तान का बॉर्डर है, वहां भारतीय सेना लगातार ये गोले दाग रही है पाकिस्तान की तरफ। या क्षणाचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स। सातत्याने स्फोटांचे आवाज येत आहेत आणि सातत्याने पाकिस्तानकडून ड्रोन पाठवल्यानंतर सुद्धा, हे ड्रोन नेस्तनाबूत केल्यानंतर सुद्धा हे स्फोटांचे आवाज सुरू आहेत। त्यामुळे दोन्हीकडून सध्या जोरदार कारवाई होताना दिसते आहे। पाकिस्तानकडून आगळीक होताना दिसते आणि हे ड्रोन नेस्तनाबूत करून केवळ भारतीय प्रत्युत्तर थांबलेलं नाही अशी शक्यता सध्या समोर येते आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या भागामध्ये हे सगळं नुकसान होत असावं, पाकिस्तानच्या सीमेमध्ये हा गोळीबार किंवा जे काही कारवाई होते आहे भारताकडून त्याचे हे आवाज असावेत अशी सध्या शक्यता समोर येते आहे। कुपवाडा भागामध्ये सध्या जोरदार आवाज येत आहेत। पूंछमध्ये सुद्धा सायरन वाजलेले आहेत। सोमेश अधिक माहिती देतात याविषयी। सोमेश, जम्मूमधून क्षणाक्षणाला नवनवीन अपडेट्स येत आहेत, त्यामुळे आजची रात्र आणि इथून पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। नक्कीच, विशेषतः उत्तर भारतातील या सर्व पाकिस्तान सीमेच्या लगतच्या सर्व राज्यांसाठी आजची पूर्ण रात्र आणि येणारे काही दिवस, काही आठवडे हे अत्यंत चिंताग्रस्त असणार आहेत, हे खरं आहे। पण दुसऱ्या बाजूला यशस्वीपणे आपल्या सुरक्षा दलांनी सुद्धा, आपल्या संरक्षण यंत्रणेने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हे हल्ले परतवून रावलेले आहेत। आज एक अपेक्षा होती कदाचित पाकिस्तान आता तरी पुन्हा काही कुरापती करणार नाही, पण सध्या जी परिस्थिती दिसते त्यानुसार असं नक्की म्हणता येऊ शकतं की पाकिस्तानला युद्धच हवंय भारतासोबत, आणि पाकिस्तान युद्धाच्या तयारीने भारताला त्रास देतोय। दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर जी सरकारी पातळीवर तयारी करण्यात आली आहे त्याविषयीची काही माहिती आपण नक्की सांगू शकतो। भारतीय रेल्वेनी खूप मोठ्या प्रमाणावर यापूर्वीच जम्मू काश्मीरपर्यंत सैनिकांसाठी अन्नधान्य असेल, त्यासोबतच शस्त्रास्त्र असतील ही पुरवलेली आहेत। त्यासोबत दुसऱ्या बाजूला खूप इमर्जन्सी हॉस्पिटल्स हे भारतीय रेल्वेमध्ये तयार करण्यात आले आहेत। अनेक ठिकाणी रेल्वेचे ट्रॅक आज दिवसभरातल्या जवळपास 200 ते 300 रेल्वे गाड्यांवरही त्याचा परिणाम झाला।